प्राध्यापक प्राचार्य महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाला तो 1971ला मी प्राध्यापक पदाला इथं सुरुवात केली आणि शेवटपर्यंत प्राचार्य म्हणून 2008ला माझा रिटायरमेंट झाला. माझ्या काळामध्ये माझ्या बसवेश्वर महाविद्यालयाचा उत्कृष्ट परंपरा टिकवण्याचा प्रयत्न माझ्या हातानं सातत्यानं होत होता. 2008पर्यंत माझ्या महाविद्यालयात 250 प्राध्यापक आणि 4000 विद्यार्थी या विविध शाखामध्ये म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, MAW, BLW आणि व्होकेशनल कोर्सेस या सर्व कोर्सेस घेऊन मी महाविद्यालय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा परंपरा व्यवस्थित पद्धतीने केली. माझ्या महाविद्यालयामध्ये आर्ट्स विभागामध्ये मराठवाड्यात सर्वात मोठं मेरिट येत असेल तर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा आर्ट्स कॉलेजला सर्वात मोठा होता. त्या काळापासून आतापर्यंत सुद्धा ही आर्ट्समध्ये सर्वात मोठं योगदान महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचं आहे. माझ्या काळामध्ये मी प्राचार्य होण्याचे एकमेव कारण कुठलं तर असेल तर बिडवे आप्पा आणि मॅनेजमेंटचे सर्व लोक मिळून निर्णय घेतला की हा माणूस या महाविद्यालयाचा प्राचार्य होणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या तोडीला त्यांच्या अपेक्षेला उतरण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं मी महाविद्यालयाचे उत्कृष्ट रिझल्ट्स येणे आणि माझ्या काळामध्ये मी 3 आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस घेतली. एक महात्मा गांधी विचाराच्या इंडियन सोसायटी ऑफ गांधीयन स्टडीचे जे काही मेंबर्स होते ते पहिल्यांदा 1997ला आदरणीय पाटील साहेबांच्या हस्ते आपल्या कॉलेजच्या इंडियन सोसायटी ऑफ गांधीयन स्टडीचं उद्घाटन झालं. त्याच्यानंतर 2007ला मी इंडियन सोसायटी ऑफ गांधीयन स्टडीचा आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स घेतला आणि त्याच्यानंतर माझं योगायोगानं 2008ला मी निवृत्त झालो. पण इथून मला माझे अगदी जवळचे मित्र घार सरांनी मला पुण्याला नेलं आणि पुण्यामध्ये सुद्धाही मी 2014ला आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स इंडियन सोसायटी ऑफ गांधीयन स्टडीची ती घेतली. माझ्या आयुष्यात 15 PhD 15 MPhil हे विद्यार्थी माझ्या हाताखाली गेलेले. माझं एकच भाग्य म्हणायला हरकत नाही. मी मूळ राहणारा कर्नाटकातला एका खेडेगावातला मुलगा तरी परंतु या महाविद्यालयाने मला एक चांगलं संधी दिली आणि प्राचार्यपदाच्या 4 वर्ष मी प्राचार्य म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. सकाळीपासून संध्याकाळीपर्यंत कॉलेजचं डेव्हलपमेंट म्हणजेच या महाविद्यालयाचं वाटचाल चांगलं व्हावं या दृष्टीनं मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. GTVचे जे काही हे उपक्रम आहेत आमचे मित्र परममित्र गुलाब पाटील जो आहे तो अत्यंत तळमळीनं हे सर्व काम ते करत आहेत. समाजामध्ये लोकांच्या समोर जाण्यासाठी काहीतरी मीडिया आवश्यक असतं आणि GTVमध्ये त्यांचं चांगलं काम त्यांचं चालू आहे. काही लोकांच्या मुलाखतीबरोबर चंद्रशेखर काशी जगद्गुरू चंद्रशेखर मठाचे तिथे जाऊन आले. परवा कुंभमेळा या ठिकाणी तिन्ही नदीचं संगम जिथं आहे तिथंही त्यांचं उत्कृष्ट काम आहे आणि ते एक चांगलं काम करण्याच्या मीडियाच्या समोर येणं आजकाल सोपं नाही. मीडिया इज ऑल्सो कॉम्पिटंट अथॉरिटी नाव. मीडियाशिवाय आपण पुढं जातो असं मला कधीच वाटत नाही. कारण मीडिया आहे म्हणून आपण सर्व एकमेकाबद्दल जिव्हाळा निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपण करत आहोत. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे एकंदरीत पायाभरणीपासून आत्तापर्यंतच्या खूप BD जत्तीसाहेब आमच्या महाविद्यालयाचा 77ला महाविद्यालयात भेट दिली. त्यांनी म्हणाले भगवान महावीर, भगवान बसवेश्वर, भगवान शाहू या सर्वांच्या तिन्ही कॉलेजचं कौतुक करत आमच्या बसवेश्वर कॉलेजला त्यांचं भेट
अत्यंत सुखदायक आणि व्यवस्थित पद्धतीनं पार पडली. तेही एक आठवणी मला अजूनही लक्षात येते. माझ्या महाविद्यालयातल्या येणारे नागा गोरे समाजसुधारक सर्व समाजसुधारक माझ्या कॉलेजला यायत असे. नागा गोरे तर म्हणाले होते की बसवेश्वरांनी पहिला पाया रचला की जिथं समाज सुधारणा कशा पद्धतीने करावे हे बसवेश्वराकडून करावे. बसवेश्वर नेहमी म्हणायचे की माझ्यापेक्षा बी लहान कोणच नाही. ही वचन तर आपण सर्वांनी पाळलं. महात्मा गांधींनी 1924ला बेळगावमध्ये एक सभामध्ये ते म्हणाले होते की तुम्ही सर्व तर बसवेश्वरांचा वचन आणि बसवेश्वरांच्या प्रवचन आणि आचरण तर आलात तर भारतच नव्हे जगच एक चांगल्या पद्धतीचं एक उत्कृष्ट व्यासपीठ होईल आणि तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी समाज सुधारण्याचं काम होऊ शकतं. मी जेव्हा लंडनला गेलो होतो तेव्हा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बघितला. मला लॉस झाला पण मी बसवेश्वरांचा पुतळा बघितला आणि तिथं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या समोर त्यांचा एक पुतळा उभा केलेला बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, बसवेश्वर आणि महात्मा गांधी हे सर्वांचंही मी पुतळा बघितल्यानंतर सर्वात आनंद कुठला तर झाला असेल तो एक मोठा क्षण होता. मी आणि माझी पत्नी असो आशालता दडगे हे दोघंही मिळून 7 परदेशाच्या दौऱ्यावर गेलो होतो आणि ते खरं अर्थानं एक योगदान आम्हाला होता. योगायोगानं माझ्या पत्नी आणि मी दोघंही 7 देशामध्ये रोमला गेलो होतो, इटालियामध्ये गेलो होतो, स्वित्झर्लंडला तर पृथ्वीवरती स्वर्ग असेल तर तो स्वित्झर्लंड असं लोकांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीनं आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक योगदान चांगल्या पद्धतीनं झाला. तर 8 देशाच्या प्रवासानंतर आम्ही चांगल्या पद्धतीनं जेव्हा आमच्या महाविद्यालयाचे बसवेश्वर महाविद्यालय मी ज्या टाईमला जातो मला अजूनही आनंद होतो की बाबा माझ्या महाविद्यालय चांगलं होण्यासाठी सातत्यानं कुठलं तरी काम करत असेल. मी एकंदरीत महात्मा गांधी, बसवेश्वर या सर्वांच्यावर लिखाण करण्याचा प्रयत्न. डायमेन्शन्स ऑफ गांधी अँड थॉट हे पहिला पुस्तक आदरणीय पाटील साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाला. त्याच्यानंतर 2007ला त्या पुस्तकाचे वेगळे लिखाण करून तेही झाला आणि 2014मध्ये आंतरराष्ट्रीय गांधी अध्ययन केंद्र तिथंही एक मोठ्या प्रमाणात कॉन्फरन्स घेतलं. परिषदेमध्ये सर्व लोकांच्या योगायोगानं जपानचं रिगिजो माणूस त्या ठिकाणी जपानचा माणूस आला होता आणि त्यांनी सुद्धाही म्हणाले की हे बसवेश्वरांचा आशीर्वाद, बसवेश्वरांचं शिकवण या महाविद्यालयाने केलं आणि या महाविद्यालयातलं एकंदरीत खूप मोठं 100 एकर 200 एकर जमीन असलेली ही संस्था आहे. पण बसवेश्वरांच्या एकंदरीत पुतळा गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी सुद्धाही लावावं या पद्धतीनं विचार महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या लोकांनी मी जेव्हा माझ्या कर्नाटकमधून इथं जेव्हा आलो तेव्हा मला वाटायचं की हे महाराष्ट्रात माझं कसं काय चालणार. पण मला वाटतं की माझ्या गावापेक्षा बी लातूर हे सर्वात मोठं योगदान मला मिळालं आणि त्यामुळे मी एक चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये वाटचाल या गावच्या लोकांचा. इथं 500 घरमठ आहेत, 14 घरमठ आहेत. 500 घरमठामध्ये तर प्रत्येक वर्षी मी प्रवचन करण्याचा प्रयत्न करतो. आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळसुद्धाही या ठिकाणी आहेत. कुमार स्वामीजींच्या, सिद्धेश्वर स्वामीजींच्या ह्या सर्वांचा आशीर्वादाने या महाविद्यालयातलं एक वाटचाल चांगल्या पद्धतीनं व्हावं ही अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि ZTVच्या जे काही आमचं परममित्र गुलाब पाटील जो काम करत आहेत याला शुभेच्छा. आणि त्याच्याच पद्धतीनं माझ्या हाताला काही पाहिजे असेल, काही यांना पुरस्कार वगैरे त्यांना द्यायचे असेल तरीही आपण सातत्यानं प्रयत्न करूया. माझे मित्र रोडे सर, माझे मित्र कुंभार सर, माझ्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक एकजुटीनं काम केल्याबद्दल हे एकट्या माणसाचंच यश नसतो, हे सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन, सर्वांचं योगदान आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की या महाविद्यालयाच्या वाटचालीमध्ये सर्व प्राध्यापकांच्या, सर्व संस्थाचालकांच्या आणि सर्व बिडवे आप्पांच्या, शिवशंकर बिडवे आप्पा म्हणजे बिडवे आप्पाचा एक मुलगा त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आता सध्या
सांगवे साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ त्या चांगल्या पद्धतीने काम करावे ही अपेक्षा या निमित्ताने करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत. आणि गुलाब पाटलाने करत असलेलं हे काम उत्कृष्ट आहे आणि याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.